नमोचा 6वा हप्ता. अजितदादांचा शब्द. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. तर काय केली त्यांनी घोषणा ते पाहूया आपण व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. शेतकरी मित्रांनो, काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्या येणाऱ्या अर्थसंकल्पनाबद्दल पत्रकारांशी मुंबई येथे संवाद साधत होते. त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारची माहिती जाहीर केली आहे की येणाऱ्या 3 मार्चपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनामध्ये राज्य सरकार त्यांच्या 2025 सालचा अर्थसंकल्पना सादर करणार आहे, ज्यामध्ये राज्य सरकारला त्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थकीत असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी देखील निधीची तरतूद करावी लागेल व यासोबतच या मार्च महिन्यामध्ये जाहीर करण्यात येणाऱ्या नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या वितरणासाठी देखील आवश्यक असणाऱ्या निधीची तडजोड या अर्थसंकल्पनात राज्य सरकारला करावी लागणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी काल दिली आहे. तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही या अर्थसंकल्पनानंतर लगेचच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा थकीत हप्ता व मार्च महिन्याचा चालू हप्ता वितरित करणार आहोत. तर मग नेमका हा नमो शेतकरी योजनेचा असावा आता किती तारखेला मिळू शकतो? तर राज्य सरकारचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर साधारणतः 11 किंवा 12 मार्च रोजी तुम्हाला या नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे प्रतिलाभार्थी 2000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाऊ शकतात. अशा प्रकारची शक्यता ही सध्या वर्तविली जात आहे.